नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. असं आहे की एक मध्यमवयीन शिवसैनिकाच्या शोधात होतो मी. ते भेटलेत मला. ते दाखवा फोटो बाळासाहेबांचा. अ, हां. मी बाळासाहेब माझ्या शाखेचं ओपनिंग बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते झालेलं मी कार्यकर्ता वा, कधीची गोष्ट होता ही? 88-89च्या दरम्यान. म्हणजे 88 ते 22 आणि हे 25. हो हो तुम्ही 45 वर्षाचे शिवसैनिक आहे. साहेबांच्या बरोबर पुण्यामध्ये साहेब आले की त्यांच्या सेवेला मी असायचो. साहेबांच्या इथं मातोश्रीला गेलो तरी साहेबांच्या बरोबर मी असायचो. असा मी ते फोटो साहेबांचा कार्यकर्ता आहे. हे बघा, हे इथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे आहेत. हे स्वतः काय वय होतं तुमचं तेव्हा? 22-23 असेल वय तेव्हापासून तुम्ही शिवसेना? तेव्हापासून. हो हो म्हणजे जेव्हा ओठाला मिशन होते तेव्हापासून शिवसेनेचा वेळ. पण ऐन उमेदीत साहेबांच्या हस्ते माझ्या शाखेचं ओपनिंग झालं टिळक रोडला सदाशिवपेठमध्ये पुण्यात. वा, तेव्हाची शिवसेना ते आजची निरोधवाली शिवसेना. प्रचंड अंतर आहे. हां. त्यावेळेस कार्यकर्त्याला एक वेगळा सन्मान असायचा. हां. कार्यकर्त्याचा मान सन्मान जपला जायचा. हां. स्वाभिमान जपला जायचा. आता प्रचंड बेकारावस्थेत तुम्ही निरोध हा शब्द वापरला. मी कंडोम हा शब्द तशा अर्थाने बरोबरच आहे. आज जे काही घडलं ते कार्यकर्त्यांच्या तुम्हाला मिळालं का तिकीट? नाही. इच्छुक नाही? या इकडे 2 मिनिट चालू आहे. या या नको. हां, तुम्ही म्हणालात निरोध. आता मी माझ्या पक्षाच्या विरोधात काय जास्त बोललो तर ते चुकीचं ठरेल. पण कार्यकर्त्याच्या भावना हा कोणता पक्ष आणि कोणती तत्व जपणारा आहे. गेली 4 दिवस झाले कार्यकर्ते उपोषण करतायत, तिकिटासाठी धडपड रडतायत की ज्यांनी सर्वस्वी पणाला लावले 25-25 वर्ष. हे जर ते एखाद्या ठिकाणी नोकरीला असते, बिझनेस केला असता तर आज ते कुठे गेले असते. पण माझा पक्ष, माझी शिवसेना म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी त्याग केला त्या कार्यकर्त्यांच्या आज भावना तुम्ही जर पाहिल्या तर वाईट वाटतं. आता ह्याच्यापेक्षा अजून कार्यकर्त्यांवर किती दिवस वाईट येणार आहेत. कार्यकर्त्यांनी सर्व तुळशीपत्र ठेवायची घरावर, केसेस घ्यायच्या आणि हे सगळं करत असताना कार्यकर्त्यालाच विश्वासात घेतले जात नाही. आत्तासुद्धा कालपासून रात्रीपासून सगळ्यांना बी फॉर्म वाटप करायचं काम चालू आहे. आत्ता मंत्री महोदय आलेत आणि त्यांनी सांगितलं की अजूनही युती तुटलेली नाही आहे. युती तुटलेली नाही आहे तर माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याची अशी विनंती आहे, युती तुटली नाही आहे तर मग एबी फॉर्म वाटपायचं कारण काय? परफेक्ट. म्हणूनच मी मध्यमवयी शिवसैनिक शोधत होतो. ओ इकडे या. तुमचं म्हणणं की युती तुटलेली नाही तर मग फॉर्म एबी फॉर्मचं कसं काय मग आता जर समजा एबी फॉर्म ज्यांनी नेलेत आणि परवा दिवशी सांगितलं ज्यांना माघारी घ्या, ती लोक खरंच माघारी घेतील? काय कारण आणि आहे? माघारी नाही घेतली तर ह्याचा खापर कोणावर येणार परत? तुमच्यावर. म्हणजे कार्यकर्ताच शेवटी बदनाम झाला ना. ह्या कार्यकर्त्याच्या भावना ह्याच्या अगोदर कोणीच जाणून घेतल्या नव्हत्या. आज त्याचा जो काय असंतोष म्हणजे निलमताईंच्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा जो काय गदारोळ झाला, बाप्पूंच्या नावाने आज गदारोळ झाला, तर हे व्हायचं कारण काय? कारण कार्यकर्त्यांना कधी विश्वासातच घेतलं नव्हतं. ह्या सगळ्यांनी येऊन अगोदर एक 4 महिने 2 महिने 1 महिना मिटिंग घेतली असते, कार्यकर्त्यांची मानसिकता तपासली असते आणि निर्णय घेतले असते. या प्राध्यापक थांबा. या इकडे या इकडे. हे खूप रडतायत मगाशी बसलं. यांच्या डोळ्यातल्या अश्रू मी बघितले. येणार नाही. तर प्राध्यापक महोदय रडत होते बिचारे अक्षर. तर अशी परिस्थिती सगळ्यांची आहे. आता काही लोकांनी एबी फॉर्म नेलेत, आता सगळे बँकेचे अकाउंट भरून फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे. ह्यांच्यावर उद्या आणखीन काय परिस्थिती बेतवल? आज 2 वाजेपर्यंत फॉर्म सबमिट करायचं टायमिंग आहे. सगळ्यांची धावपळ आज त्या फॉर्म सबमिटमध्ये गेली आणि 2 दिवसानंतर जर समजा वरिष्ठांचा निरोप आला की युती राहिलेली आहे आणि तुमचे एबी फॉर्म तुम्ही रिटर्न करा किंवा माघारी घ्या, त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? आज त्यांच्याबरोबर एक 5-25 कुटुंब वेगळं आपल्या माणसाला तिकीट मिळाले, एक त्या मूडमध्ये आहे. त्यांचा भ्रमनिराश किती झाला? काय हो, सेनेची ताकद आहे का तेवढी? ताकद आहे सेनेची. जर का आपण सगळ्यांनी लढवले तर ताकद आहे सेनेची. पण शेवटी पक्ष निर्णय काय घेतो, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतो यावर सगळं अवलंबून. तुम्ही किती वर्षापासून शिवसैनिक? आम्ही 5 वर्षापासून शिवसेना तुम्ही 5 शिंदे साहेबांनी यांच्याबरोबर आलो. तुमचा एखादा बाळासाहेबांबरोबरचा प्रसंग खूप असतील. भरपूर प्रसंग आहेत बाळासाहेबांबरोबरचे, राजसाहेबांबरोबरचे, उद्धव साहेबांबरोबरचे. तिघांचे एक सांगा. बाळासाहेबांचा सगळ्यात आवडता. बाळासाहेबांबरोबरचा माझा एक प्रसंग सांगतो. पुण्यामध्ये मार्केट यार्ड कार्यकर्त्यांना बोलू. हा, मार्केट यार्ड भागामध्ये बाळासाहेब तिथं यायचे. तर तिथं
सकाळी मला साहेबांकडे वरती बोलवण्यात आलं. मी वरती गेलो आणि साहेबांना बघून माझ्या अंगाचा थरका बुडला. कारण पहिल्यांदा साहेब मला समक्ष भेटत होते. साहेबांना बघून माझा थरका बुडल्यानंतर मी घाबरून साहेबांच्या समोर थांबलो. तर साहेब म्हणाले, तुला काय अक्कल आहे का नाही, बाजूला हो. मी म्हणलं मला तर साहेबांनी वरती बोलवलं आणि हाकलून दिलं. नर्वस झालो, खाली आलो. 4 वाजता त्याच बाळासाहेबांनी सकाळी निरोप दिला की तो सकाळचा जो कार्यकर्ता होता त्याला वरती बोलवा रे जरा. हे बाळासाहेब बाळासाहेबांनी मला परत बोलून घेतलं. मला म्हणलं इकडे रे. तर परत मी म्हणलं आता सकाळी माझ्यावर साहेब चिडले, आता परत काय करणार आहेत. तर मला म्हणलं इकडे ये. आणि मी जिथं उभं होतो तर माझ्या पाठीच्या मागं तुळजाभवानी मातेची तस्वीर होती. मला म्हणले तू माझ्या आईकडे पाठण केली म्हणून मी तुझ्यावर सकाळी चिडलो होतो. मग माझ्यावरचा सकाळचा राग होता तो साहेबांनी 4-4:30ला चहा पाण्याच्या वेळेस मला बोलून घेतलं, बसवलं आणि याला चहा आणि बिस्किट द्या. हे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केलेलं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात. त्यांच्या डोळ्यात लगेच मला भाव दिसत आहे. तर तुम्हाला एक तुमच्यासारख्याच एका शिवसैनिकांना, मला माहीत नाही त्या किती जुन्या शिवसैनिक, या इकडे हे बघा. हे मी यांच्याशी मगाशीपासून बोलतोय. मी त्यांना उदय सामंतांना पण भेटा म्हटलं होतं. झालं की नाही शेवटी. मी सामंत साहेबांशी बोलले. आता यांची गंमत आहे का. हा थांबा, तुमची गंमत काय झाली. मी तिथं बोलले शहर प्रमुख आहे मी. मग काम करणारी महिला जर 24 तास तुम्ही सांगा तुम्ही शहर प्रमुख आहे. मी शहर प्रमुख आहे, मला तिकीट दिलं नाही. आबाबाबू आले, आबाबाबू यांचं एक दिलं आणि एक ओबीसी महिलेचं दिलं. ही मैत्रीपूर्ण लढत आहे का कशी आहे का माघार घ्यायला. तुम्ही आबाबाबूंना विचारलं ना की तुम्ही काय तुमच्या बायकोला तिकीट दिलं का. शपथ विचारलं मी त्यांना की तुम्ही एका घरात 2 घेतले का. ते म्हणले नाही, मी एकच फॉर्म घेतला. मी लर्निंगला जाऊन आले. त्यांच्या मुलांनी पण मला हे सांगितले की आबांकडे फॉर्म नाही. इथं आले तर हे म्हणतात आबांकडे, बापू शिवतारे म्हणतात आबांकडे फॉर्म दिला. आबा म्हणतात माझ्याकडे नाही आहे. 3 वाजत आले की तेव्हा थांबायचं आपण. काय म्हणतो आम्ही थांबलोय अजून की देत आहे का वाट बघायची. करणार काय सांगा ना. युती तुटलीच नाहीये म्हणतात, काही म्हणतात युती तुटली नाहीये. अजून युती तुटली नाहीये. फॉर्मचं 60-70 दिले. 60-70 लोकांना फॉर्म दिले. 60-70 लोकांना फॉर्म दिले. युती अजून तुटली नाही. काय करायचं. काम करणाऱ्या महिलेला जर कुठल्याही वेळेला बोलवलं तर बोलवतात. बाहेरच्या महिलांनी तिकीटं नेली. आम्हाला न्याय कधी मिळणार. ते म्हणतात तुम्ही बाळासाहेब ते ठीक आहे. आता ह्यांचा संयम काय ठेवणार. पण मग तुमचं बाळासाहेबाबरोबरचं नंतर कसं नातं वाढलं. मग मी दर 15 दिवसाला बाळासाहेबांकडे जायचो. काय सांग. ज्या वेळेस दिघे साहेब ठाण्याला जिल्हा प्रमुख होते. आनंद दिघे. ज्यावेळेस आनंद दिघे साहेब ठाण्याला जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस मी पुण्यातले जे जिल्हा प्रमुख होते राजाभाऊ रायकर म्हणून, तर मी त्यांच्याबरोबर असायचो. त्याच्यामुळं मला मातोश्रीला त्यामुळे मला मातोश्रीला येणं जाणं सोपं असायचं. आणि तोच आविर्भाव राहिला काय. तोच आविर्भाव शेवटपर्यंत होता. आणि पण मग तुम्ही शिंदेकडे कसं आले. सांगतो ना. 2017ला मला शिवसेनेकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली. सदाशिवपेठ प्रभाग क्रमांक 15मधून राजकारण झालं. मला 5,000 मतं त्या प्रभागात पडली. त्याच्यानंतर मी तिथला राजीनामा दिला. मी तेव्हा शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो कसब्या मतदारसंघाला. तेव्हा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर मी डायरेक्ट शिंदे साहेबांना वैद्यकीच्या कामासाठी जाऊन जॉईन झालो. 2019 साली मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला मी तिथं जॉईन झालो. महाराष्ट्रातला पहिला अधिकृत पदाधिकारी असं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन मेंबरचा. तरी सुद्धा तुम्हाला आज असं वाटतं की निरोध सारखी अवस्था झाली. साहेब 2019 हा इंटरव्ह्यू आता एकनाथ शिंदे बघणार. 2019चा कार्यकाल वेगळा होता. 2023चा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तो कार्यकाल वेगळा होता. आत्ता 2025-26चा आत्ताचा हा कार्यकाल वेगळा आहे. प्रत्येक वेळेस कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते जातात, कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते जातात. पण मग तुमच्यासारखे जे मूळचे आहेत ते. मी राजकारणाला आता प्राधान्यच दिलं नाही. माझी समाजसेवा आहे की समाजसेवेला मी बाकीचे जे लोक आहेत ज्यांना आता निवडणुका लढायच्या होत्या, आता त्यांचं साहेबांचं किंवा पक्षाचं त्यांचं काय बॉन्डिंग असेल. एवढा का आक्षेप आहे लोकांचा. साहेब मी फक्त आता मेडिकल संदर्भातली कामं करतो. त्याच्यामुळं मी राजकीय कोणत्याच आता विषयात नसतो. आज फक्त नीलम गोरेवरती, शिवतारेवरती आणि बाकीच्या मंडळीवरती या शिवसैनिकांचा खूप राग दिसला मला इथे. अनेक लोक रडले पण. आणि नीलम गोरेंना पण मी सांगितलं की तुमच्याबद्दल खूप राग आहे लोकांचा. अर्थात ते नेत्यांना सहन करावं लागतं आहे ना.
पण हे वेळेवर झालं नाही आणि शिवसेना संपली, आता संपवली असे पण लोक म्हणायला लागले बाहेर. आता कार्यकर्त्याच्या भावनाच साहेब, कार्यकर्ता पेटून उठलेला आहे, तो काही भावना व्यक्त करणार, पण त्या तुम्हा सगळ्यांच्या तशाच भावना आहेत का? तो त्या शिवसैनिक कोण ठिकाणी आहेत? तो त्या का हो? ठिकाणी सगळ्यांच्या ह्या भावना आहेत का? काय करणार आता तुम्ही सांगा. या इकडे. तुम्ही जर बीजेपी आणि एकत्र तुम्हाला आम्हाला न्याय देत नसाल, तुम्ही शिवसेना संपली असं तुमचं मत आहे? शिवसेना संपली असं मत नाही. तिकीट त्यांचं मत पैसे आहे. नाही का, पैसे घेऊन तिकीट दिली हे खरं आहे का? नाही, यातलं कुठलंच काही खरं नाही. मग काय खरं आहे? आमचं म्हणणं असं आहे, जर त्यांची तिकडे युती तुटल्याचे सकाळी सकाळी टीव्हीला बातमी सांगतायत आणि मग इथून पुढे आम्हाला एबी फॉर्म लवकरात लवकर द्यावा. आणि आता सावंत साहेब म्हणतात की अजून युती तुटली 15-20 मिनिट नाही, राहिले फॉर्म भरायला. युती तुटली नाही. ते तर 10 मिनिटात येतील खाली आणि काय ते त्यांचा निर्णय सांगतील आम्हाला. तुम्ही अजून थांबले तिकीटासाठी? आता पर्याय नाही ना आम्हाला दुसरा काय. आम्ही पक्षावर प्रेम करतो आम्ही आम्ही साहेब सगळे. पक्षावर प्रेम करतो. आम्ही आमचे फॉर्म भरून ठेवलेले, फक्त एबी फॉर्म भरून इथून सबमिट करायचे तिथं आम्हाला. तेवढंच राहिलं बा. एवढंच बाकी राहिलेलं आहे. तुमचं काय सांग? नाही, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे. आणि पक्षाची भूमिका अजून स्पष्ट होत नाही. थोड्या वेळातच पक्षाची भूमिका स्पष्ट होईल. तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेत आहेत? जेव्हापासून शिंदे साहेबांची शिवसेना वेगळा गट स्थापना तेव्हापासून. अच्छा. आपलं ते उद्धव ठाकरेंचा राहिला अनुभव, त्यांचा असाच अनुभव बाळासाहेबासारखा का काय वेगळा? नाही, बाळासाहेब बाळासाहेब एकच बाळासाहेब, बरं. परत दुसरं बाळासाहेब होणे नाही. उद्धव साहेबांचा वेगळा अनुभवला, राजसाहेबांचा वेगळा अनुभवला. मी नारायण राणे साहेबांबरोबर पण असेल, मी महाराष्ट्रातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांबरोबर, मनोहर जोशींबरोबर, मी सर्वांबरोबर असायचो. एक शिवसैनिक वेडा कुणापर्यंत जातो, काही त्याला मदत लागली तर तो जातो आणि मला प्रत्येक वेळेस पक्षाने मदत केलेली आहे. 2021 साली पण उद्धव ठाकरे तुम्हाला वैयक्तिक ओळखतात? नावाने ओळखतात. बरं. हे प्रातिनिधिक म्हणून मी त्यांना घेतलंय. मी बाळासाहेबांचा किस्सा पण तुम्हाला सांगतो, म्हणजे मला जो माहिती आहे माझ्यासमोर घडलेला आहे. हां, त्याच्यानंतर 2021 साली कोरोनाची लाट होती, त्यावेळेस शिंदे साहेबांनी मला बोलवून घेतलं. काय काम करतो म्हटलं, मी ॲम्ब्युलन्स चालवतो. तर शिंदे साहेबांनी मला त्यावेळेस, ज्यावेळेस शिंदेसाहेब पुण्यामध्ये बाकी कुणाला माहिती पण नसेल, त्यावेळेस शिंदे साहेबांनी माझ्यावर मेहरबानी केली आणि मला एक 21-22 लाखाची ॲम्ब्युलन्स दिली आणि लोकांची सेवा करा. तर हे शिंदे साहेबांचं काम मी 2019 पासून इथे शिवसेनेला भाजप वापरत नाहीये का? वापरतायत. 100% भाजप आम्हाला सगळ्यांना गृहीतच धरतायत, पण आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत, हे त्याला वाचा नाही ना फोडू शकत. ते आता आणि ह्या व्हिडिओचं आणि बघा. आणि मी आता फक्त वैद्यकीचं आरोग्याचं सेवा हातात ते घेतलेलं तुम्ही आहे. सांगितलं. त्याच्यामुळे मी ह्या कुठल्या आणि यांना बाकीच्या ह्यांना पण विचारू आपण. आणि कोण मूळचे शिवसैनिक आहेत का आणखी कोणी? सर्व शिवसैनिक बसलेले सगळे सर आपण हा ते पण आहे. या ना. असं आहे की बाळासाहेबांचा किस्सा सांगतो मी. एक माजी खासदार होत्या, तो माझ्यासमोर घडलेला किस्सा आहे आणि बाळासाहेबांचा हजर जबाबीपणा पण तिथे फार इंटरेस्टिंग आहे. तर त्या एका तिकिटाच्या वाटपावरून त्या नाराज झाल्या आणि त्या एवढ्या नाराज झाल्या की बाळासाहेबांसमोर जाऊन बसल्या आणि म्हणाले की मी काय आता इथून जाणार नाही साहेब. बाळासाहेब हळूच म्हणाले, तुझ्या नवऱ्याला विचार, तुला बसायला काही हरकत नसेल तर तुझ्या नवऱ्याला विचार. यातला अश्लीलतेचा भाग वगळा, पण ते बाळासाहेब होते. अनेक वेळेला त्यांचे संवाद साधताना एक वेगळ्या पद्धतीचा फील यायचा जो त्यांच्या पुढच्या पिढीत आला नाही. तुमचं पण हेच म्हणणं आहे आणि ती एक चांगला शब्द वापरला त्यांनी. ते म्हणाले की कंडोम सारखी अवस्था झाली शिवसेनेची. निवडणुका येतात, निवडणुका जातात. तुम्ही बरेच अंशी निवडणुका पाहिल्या असतील, परंतु 2019 नंतर जे निवडणुकीची प्रक्रिया जी बदलली भाजपच्या संघटनात्मक योजनेतनं आणि फंडिंगच्या, आर्थिक फंडिंगच्या योजनेतनं संपूर्ण हा तर भाजप नाही, हे मला संपूर्ण सिस्टीम हे तर बदलली. नाही, ऐका ना, निलेश राणेंनी ते मुलाखतीतच सांगितलं, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण आता आपण बोलतोय ते आजच्या तुमच्या ह्याच्यावर. मग आजच्या तुम्हाला तेच सांगतो, त्या सिस्टीममुळं आमचा शिवसैनिक देखील बिघडत चाललाय. त्यालाही असं वाटतंय की हे सगळं आर्थिक नियोजनातनं होत असतं. पैसे घेतल्यामुळं आमचा कोणताही नेता पैसे घेत नाही. आता ते उदय सामंत साहेबांनी सांगितलेले आहे की सगळे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहोत. शिंदे साहेबांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केलेलं नाही. आज जे झालं आज जे होतंय ते हा प्रत्येकाचा उद्रेक आहे ना. इतक्या वर्ष काम करत आलो, संघटनेत काम करत आलो आणि तिकीट मिळत नाही म्हणून झालेला हा उद्रेक आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या भावनेतनं त्या गोष्टी उद्रेकातनं बोलत असतो. परंतु हा कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक आहे म्हणूनच तो 1 तास राहिले तरी थांबून आहे. तुम्ही पण सर, नाही तर दगडफेक झाली असती ना. बाहेरच्या ठिकाणी ज्या कचऱ्यांवरती दगडफेक होतात, भाजपसारखा उच्चभ्रू पक्ष असलेल्या ठिकाणी देखील नाशिकमध्ये ते राडा घालू शकतात. पण हा सैनिक आहे, हा सैनिक संयमाने वागणार मला आहे. आता सांग, आज जे झालं त्याचा अर्थ काय? अर्थ निघतोय की अजून? काय? साहेब सांगतात ना की थांबा, वेट आणि वॉच. हाच अर्थ आहे ना. प्रत्येक शिवसैनिक थांबलेला आहे. साहेबांच्या एका वाक्यावरती सगळे शिवसैनिक पसार झालेले आहेत.
नाहीतर त्यांनी साहेबांना परत कोंडीत पकडलं असतं. आणि हे तुम्ही सगळं चित्र पाहताय समोर डोळ्यांनी. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे एकत्र निवडणुकीला समोर जात असताना भाजपा आणि सेना यांनी सुद्धा एकत्र यावं ही बऱ्याच कार्यकर्त्यांची आणि मतदारांची पण इच्छा असेल. वोट डिवायडेशनचा फायदा या लोकांना होईल ही प्रत्येक मतदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि उमेदवाराला काळजी आहे. असं तुमचं मत आहे, भाजपचं नसेल तसं मत. थांबूया आपण इथे. असं आहे की खूप मला जे दिसलं त्याचे व्हिज्युअल्स आज जे महाराष्ट्र बघतोय ते मी यांच्या माध्यमातून दाखवले. ते एक प्रातिनिधिक आहे, तितका दीर्घकाळ त्यांनी. पण राज ठाकरेचा किस्सा सांगा मग थांबूया. कधी राज ठाकरेंना भेटलात का तुम्ही? 100% मी राज ठाकरे हे सर्व ठाकरे फॅमिलीचे मी अगदी निकटवर्ती घरातला मेंबर म्हणून मी असायचो. एक दिवशी मी माझे जिल्हा प्रमुख राजाभाऊ रायकर, हां रायकर, माजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ रायकर साहेबांनी आम्ही बाळासाहेबांकडे गेलो. आम्ही मातोश्रीला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांना भेटल्यानंतर बाळासाहेब म्हणले राज पुण्याला चाललाय तर तुम्ही लगेच राजच्या बरोबर जा. म्हणजे साहेबांचं प्रत्येकावर प्रेम होतं. आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. त्यांच्याबरोबर निघाल्यानंतर राजसाहेबांची गाडी 240च्या स्पीडनी आणि आमची गाडी 100च्या स्पीडनी फूड प्लाझाला येऊन थांबल्यानंतर राजसाहेब म्हणले जर तुम्हाला माझ्यात एवढं अंतर ठेवायचं असेल तर तुम्ही माझ्या मागं नाही आले तरी चालेल, पण फक्त बाळासाहेबांचा आदेश होता म्हणून आम्ही जीव तोडून गाडी चालवली. आणि राजसाहेब जेव्हा पुण्यात पोहोचले तेव्हा आम्ही बाळासाहेबांना निरोप दिला की राजसाहेब त्यांच्या बंगल्यात पोहोचलेले आहेत आणि मग आम्ही रवाना झालो. हा राजसाहेबांचा अनुभव. आणि राजसाहेबांना स्वतः गाडी चालवायला फार आवडायची, त्याच्यामुळे ते 240च्या स्पीडने गाडी चालवायची. ज्यावेळेस काका वडके एक्सपायर झाले त्यावेळेस सुद्धा राजसाहेब स्वतः तिथं गाडी घेऊन आलते. हा सगळा एक जुन्या आमच्या लोकांचा तो अनुभव आहे. ठीक आहे, पण ह्या लोकांनी आम्हाला कधी दुर्लक्षित केलं नव्हतं. थांबूया आपण. तेव्हाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना जी आज पुण्यात तुम्ही बघताय ती. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.